आता मे महिना चालू आहे. मे महिना म्हटले की कडक ऊन असतोय. तर कडक उन्हामध्ये आहे ना आपण उन्हाळी वाळवण पदार्थ, मसाला, लोणचं वगैरे आता आपण काय-काय बनवलेले आहे आणि तुम्हाला आपण काय-काय देऊ शकतो. तर तेच आहे ना आपण इथं पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता काय-काय आहे बघूयात. इकडे बघू शकताय अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे. कांदा, लसूण मसाला आणि काळा मसाला आहे. ह्यामध्ये आहे ना 3 प्रकारची मिरची वापरलेली आहे. लवंगी, शंकेश्वरी आणि बॅडगी आणि यामध्ये आहे ना 27 प्रकारचे खडे मसाला, कांदा, लसूण, खोबरं आहे ना असं आपण सगळं मसाला वगैरे घालून हे परिपूर्ण आपण मसाला तयार करून घेतलेले आहे. आणि हे दोन्ही मसाले ना शाकाहारीला आणि मांसाहारीला दोन्हीला चालतो. मस्त झणझणीतपणा होणार, स्वादिष्ट होणार आणि खायला पण मस्त लागणार आणि दिसायला पण छान दिसणार असं या पद्धतीने ना हे कांदा, लसूण मसाला आणि काळा मसाला आहे आणि सगळ्या भाजीला पण चालतो. आणि इकडे बघू शकता हे लाल मिरची पावडर आहे आणि ह्यामध्ये आहे ना आपण 80% बेडगी वापरलेले आहे आणि 10% शंकेश्वरी आणि 10% आहे ना लवंगी आणि 10% शंकेश्वरी वापरून आहे ना मस्त आपण हे लाल मिरची पावडर आपण तयार करून घेतलेले आहे. हे मिरची पावडर वापरल्यामुळे ना मस्त तरी दिसतोय आणि छान असं कट पण येतोय आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये रस्सा वगैरे बनवणार असेल ना ह्यामध्ये आपण हे मिरची पावडर वापरलं तर मस्त झणझणीतपणा दिसणार. ह्या पद्धतीने हे लाल मिरची पावडर आहे आणि हे देशी हळद पावडर आहे. तुम्ही भाजीला पण वापरू शकताय आणि रात्री झोपताना आहे ना लहान मुलांना म्हणा, मोठ्यांना म्हणा, दुधामध्ये एक अर्धा चमचा भर आहे ना हळद दिलं तरी पण चालते. हे देशी हळद पावडर आहे. ह्या पद्धतीने आपण इकडं हे देशी हळद पावडर पण घेतलेले आहे आणि हे आहे मालवणी मसाला. हे आपण माशाचं कालवण, माशाचं फ्राय वगैरे बनवतो ना त्याच्यासाठी हे खूप छान आहे, चांगलं आहे चवीला पण आणि ह्या पद्धतीने आपण सगळे इकडं 5 मसाले आपण तयार करून घेतलेले आहे आणि आता उन्हाळी वाळवण पदार्थ आपल्याकडे काय-काय बनवलेले आहे ते बघूयात. इकडे बघू शकता हे तांदूळ कुरडे आहे आणि तळल्यावर आहे ना खूप छान फुलतं. असं या पद्धतीने हे तांदूळ कुरडे आहे. दिसायला बारीक दिसतोय पण तळल्यावर पूर्ण कढई भरते. आणि इकडे बघा हे गहूची कुरडे आहे. हे पण दिसायला बारीक दिसतोय पण तळल्यावर पूर्ण कढई भरतो आणि त्याचं चीक काढून बनवलेले आहे. त्यामुळं मस्त लागतो. 7 दिवस भिजवून त्याचं चीक काढून मग बनवलेले आहे. त्यामुळं खायला पण चविष्ट लागणार. असं या पद्धतीने हे गहूची कुरडे आहे आणि उडीद पापड आहे. आणि इकडे बघू शकता हे रवा कुरडे आहे. रवा सुद्धा आपण भिजवून ह्याचं मस्त आपण हे कुरडई बनवून घेतलेले आहे. हे पण चांगलंसं फुलतो आणि हे नाचणी कुरडे आहे. नाचणी कुरडई ही शुगर वगैरे असलं ना त्यांच्यासाठी हे खूप छान आहे. ते तळून आपण खायचं म्हणजे चवीला पण खूप छान लागतो आणि आरोग्यदायी पण आहे. असं या पद्धतीने इकडे आपण नाचणी कुरडई तयार केलेले आहे. आणि तिकडे बघू शकताय तिखट सांडगं आहे मिक्स डाळीचं. त्यामध्ये आहे ना मूग डाळ, मटकी डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ आणि उडीद डाळ आहे ना आपण घालून हे मस्त आपण तिखट सांडगं आपण बनवलेले आहे. भाजी खूप छान होतं आणि खायला पण चांगलं लागतो. आणि इकडे बघू शकताय हे टोमॅटो पापड आहे आणि इकडे बघा हे तांदूळ खिच्या पापड आहे. त्यामध्ये आपण जिरं वगैरे घालून आहे ना मस्त आपण हे पापड बनवलेले आहे आणि ज्वारी पापड आहे. इकडे बघू शकता हे पोहे पापड आहे. ह्यामध्ये सुद्धा आपण जिरं वगैरे घालून हे मस्त आपण पोहे पापड बनवलेले आहे. आणि इकडे बघा मगाशी मी नाचणी कुरडई सांगितलं त्याच पद्धतीने आपण इकडे आहे ना हे नाचणी पापड सुद्धा ना आपण बनवलेले आहे. ह्यामध्ये आपण तीळ वगैरे घालून आहे ना मस्त आपण हे नाचणी पापड बनवलेले आहे. खूप छान लागतं, चवीला पण खूप छान लागतंय. आणि तिकडे बघू शकताय हे तांदळाचं आहे ना पालक पापड आहे. ते सुद्धा चांगलं लागतं खायला. आणि इकडे बघू शकता उपवासासाठी आहे ना हे शाबू बटाटा चकली आहे. दिसायला एवढं बारीक-बारीक दिसतंय, पण तळल्यावर खूप छान फुलतोय आणि खुसखुशीत पण लागतोय. आपल्याला कधी उपवास असेल तर त्यावेळी आपण हे तळून पण खाऊ शकतोय. मस्त लागतो. ह्यामध्ये आपण मिरची पावडर घालून आहे ना मस्त आपण हे चकली बनवलेली आहे. आणि इकडे बघा हे शाबू फळी पापड आहे. हे पण छान फुलतोय, खुसखुशीत लागतोय. जरा सुद्धा कडक लागत नाही, काय नाही. आणि इकडे बघा हे बटाटा खीस आहे. हे सुद्धा मस्त लागतो. दिसायला बारीक-बारीक दिसलं तर तळल्यावर आहे ना खूप छान होतं. त्याचा चिवडा पण तुम्ही बनवून आहे ना उपवासासाठी खाऊ शकताय. आणि शाबू बटाटा पापड आहे. दिसायला छान दिसणार आणि खायला पण मस्त लागणार आणि चांगलंसं फुलणार. ह्या पद्धतीने ते शाबू बटाटा पापड आहे आणि बटाटा चिप्स पण आहे. ह्या पद्धतीने आपण आहे ना सगळं उन्हाळी वाळवण पदार्थ सण वगैरे असले की ताटाला आपल्याला लागतोच. त्यामुळे आहे ना तुम्हाला लागलं तर आहे ना तुम्ही वर्षभरसाठी आहे ना आत्ताच आम्हाला ऑर्डर देऊन आहे ना तुम्ही पापड, कुरडे वगैरे मागवून आहे ना तुम्ही वर्षभर तुम्हाला किती लागते तेवढं तुम्ही साठवणूक करू शकताय. तर आहे ना तुम्हाला मसाला, पापड, लोणचं, कुरडे वगैरे लागणार असेल तर वरती दिलेल्या WhatsApp नंबरवरती ऑर्डर करायचा आहे. तुम्हाला पण घरपोचच मिळून जाईल. धन्यवाद.